नमस्कार, महा MTV मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 10 डिसेंबर म्हणजे जागतिक मानवाधिकार दिन आणि या निमित्ताने आपण आलो आहोत वर्लीतील NSD अंध उद्योगगृहात। मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश गावडे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आजच्या या कार्यक्रमात NSD अंध उद्योगगृहातील सर्व मुलांना उमेश गावडे यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेशजी गुप्ता आज आपल्या सोबत आहेत। तर आपण या दिनाबद्दल, आज 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन हा ह्या लोकांनी सेलिब्रेट केला इथे अंध लोकांसोबत, तर याबद्दल त्यांचं काय मत आहे, ह्याबद्दलच्या भावना काय त्या जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला नमस्कार मॅडम। आणि आज जे मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली ह्या संघटनेचं माध्यमातून आज 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस देखील आहे। आणि तसेच आमचे संघटनेचे राष्ट्रीय विधी सल्लागार आणि सुप्रीम कोर्टचे ॲडव्होकेट आणि लातूर लोकसभाचे माजी खासदार सुनील बलिराम गायकवाड यांचा देखील आज लग्नाचा वाढदिवस देखील आहे। त्याबद्दल आम्ही आज एक कार्यक्रम जे वर्ली इकडे जे आम्ही अनाथ आश्रममध्ये जे काय आम्ही जेवणचं वितरण जे काय केलं ते आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष उमेश गावडे साहेब यांच्या माध्यमातून आज कार्यक्रम या ठिकाणी केला आहे। तसेच आमचे उपस्थित आमचे राष्ट्रीय सल्लागार विश्वनाथ डांबरे साहेब, सरिता भोईर मॅडम, मस्के मॅडम, ते सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते। मानवाधिकार आज लोकांना माहिती काय, मानवाधिकार आज संघटना आज प्रत्येक राज्यामध्ये हा कार्यक्रम लाभलेला आहे अनेक ठिकाणी। आणि मानवाधिकार लोकांना माहिती नाही की आपण आपला अधिकार काय, आपल्या अधिकारबद्दल कोणाला माहिती नाही, म्हणून आम्ही असे संघटन उभं करून आपण या संघटनेच्या माध्यमातून लोकांना न्याय कसा मिळावा त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। आणि अनेक ठिकाणी असं कार्य चाललेलं आहे आमचं। आम्ही प्रशासन आणि शासनाची मदत घेऊन आम्ही लोकांना न्याय दिल्याची मदत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मानवाधिकार न्याय जनसेवा नवी दिल्लीचे राष्ट्रीय सल्लागार विश्वनाथ सर देखील आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे। सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता साहेब आताच नवनियुक्त आज झालेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्रीयुत उमेश गावडे यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। दुसरे आदरणीय आमच्या भोईर मॅडम आलेले आहेत, मस्के मॅडम आलेले आहेत। आज 10 डिसेंबर हा मानवाधिकार यांचा राष्ट्रीय दिवस आहे, तर त्यासंबंधी आज आम्ही ह्या अंध विद्यार्थ्यांना, आमचे जवळचे मित्र सुनील बळीराम गायकवाड ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। या मानवाधिकारचा अधिकारच म्हणजे मानवाचा अधिकार, हा मानवाला संघटनेने किंवा कायद्याने दिलेला अधिकार, याचं ज्ञान बऱ्याच लोकांना नाही आहे। तर आमची संस्था ज्या ठिकाणी कुठच्या मानवावर अन्याय झाला कसल्याही प्रकारचा असू दे, त्यासाठी आमच्याकडे वकिलांची फौज आहे, आमच्याकडे वेगवेगळं मार्गदर्शन आहेत, आमचं टीमवर्क भारी आहे। ज्यांना कोणाला अशा प्रकारे काय मदत लागली, कोणावर अन्याय झाला, तर आमचे उमेश गावडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत, तर त्यांच्याकडे येऊन आपली तक्रार नोंदवावी, त्यांना संपूर्णपणे योग्य न्याय हमखास दिला जाईल याची मी खात्री बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक उमेशजी गावडे आता आपल्या सोबत आहेत, ज्यांची आताच नुकतीच मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्लीचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे। तर आपण त्यांचे अभिनंदन करूया सर्वप्रथम, आणि त्यांचा या पूर्ण उपक्रमाबद्दल काय हेतू होता, काय उद्देश होता ते जाणून घेऊयात। पहिलं म्हणजे मानवाधिकार जनसेवा ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रीय सल्लागार दिनेशजी गुप्ता आणि माझे मावस भाऊ, सख्खे मावस, माझे गुरु म्हटलं तरी, आणि माझ्या प्रत्येक वेळेला पाठीशी हात ठेवणारे माझे भाऊ विश्वनाथजी डांबरे यांचं पहिलं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एवढी मला मोठं एक महाराष्ट्र अध्यक्ष केलं, तर त्यांचं मनापासून आभारी आहे। आणि ह्या गोष्टीचा मी सामाजिक गोष्टी मी करतच असतो आणि मला याच्यात भरपूर आनंद वाटतो की जेव्हा लोकांची जेव्हा सेवा करतो आपण तेव्हा, आणि एकच इच्छा आहे की अशा कशी कामं करून लोकांची सेवा करून जेवढे आपल्याकडून जेवढं करता येईल, आणि मानवाधिकार ट्रस्टच्या माध्यमातून आता जी काही प्रॉब्लेम होतील, काही गोष्टी लोक येतील कंप्लेंट घेऊन, त्याचं आम्ही पूर्णपणे जे आमची टीम आहे, वकील आहेत आमच्याकडे, बरं आमच्याकडे पूर्ण खासदार आमदार आहेत किंवा आमची पूर्ण जी टीम आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डांबरे साहेब आहेत, हे मला वेळोवेळी मदत करतील यात शंकाच नाही। आणि त्यासाठी लोकांचा आम्ही पूर्णपणे त्यासाठी आम्ही न्याय करून हक्क त्यांना द्यायचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॅमेरा पर्सन प्रथमेश राणे सोबत वृंदा लासे, महा MTV मुंबई।